नमस्कार मित्रांनो, तुमच्या पण नेटफ्लिक्स अकाउंट मधून सबस्क्रिप्शनचे पैसे कट झाले आहेत का? आणि आता ते तुम्हाला परत हवे आहेत का? काळजी करू नका. माझे पण 199 पैसे कट झाले होते, ते मी रिफंड रिक्वेस्ट करून ते परत मिळवले आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप रिफंडची जी प्रोसेस आहे ती दाखवणार आहे. तर व्हिडिओ कुठं पण स्किप करू नका, तर तुम्हाला पूर्ण समजणार आहे. तर सर्वात आधी तुम्हाला काय करायचं, क्रोम ब्राउझर ओपन करायचंय. त्यानंतर इथं सर्च करायचंय नेटफ्लिक्स हेल्प सेंटर. नेटफ्लिक्स हेल्प सेंटर. त्यानंतर पहिल्या वेबसाईट वरती टॅप करायचं. त्यानंतर खालच्या बाजूला तुम्हाला इथं कॉन्टॅक्ट असचा जो ऑप्शन दिसत आहे त्याच्यावरती टॅप करायचं. त्यानंतर खालच्या बाजूला इथं चॅट विथ असचं जे ऑप्शन दिसत आहे त्याच्यावरती टॅप करायचं. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथं तुमचा जो रिफंडचा मेसेज आहे तो इथं तुम्हाला लिहायचा आहे. किती पैसे कट झाले आणि कोणत्या डेटला कट झाले हे तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये मेन्शन करायचं आहे. त्यामध्ये मेसेज सेंड केल्यानंतर तुमच्या बरोबर नेटफ्लिक्सचा जो एजंट आहे तो कनेक्ट केला जाईल. त्यासाठी तुम्हाला 1-2-3 मिनिटं वेट करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचं नाव आणि ईमेल आयडी विचारतील आणि सबस्क्रिप्शन का कॅन्सल करायचं हे पण विचारलं जाईल. त्यानंतर तुमचं जे सबस्क्रिप्शन आहे ते कॅन्सल होईल आणि तुमची जी अमाऊंट आहे ती तुमच्या जे बँक अकाउंट लिंक आहे त्याच्यामध्ये रिफंड येऊन जाते. माझे पण 199 याच्यामध्ये कट झाले होते सबस्क्रिप्शन मध्ये, पण मी अशा प्रकारे रिक्वेस्ट केली आणि ते मला नंतर रिफंड मिळाले. अशा प्रकारे तुम्ही पण रिक्वेस्ट करू शकता आणि तुमचे जे सबस्क्रिप्शनचे जे पैसे आहेत ते तुम्ही रिफंड मिळवू शकता. तुम्हाला पण रिफंड साठी मी यूज केलेला जर मेसेज पाहिजे असेल तर कमेंट मध्ये मेसेज टाईप करा. मी जो यूज केलेला मेसेज आहे ते तुम्हाला कमेंट मध्ये पिन करून देईन. व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच मराठी टेक अपडेटसाठी टेक हब मराठीला फॉलो करायला विसरू नका.